आता कुठल्याही निवडणुका नाही, पक्ष संघटनासाठी शिवसंवाद दौरा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे. तालुकानिहाय पदाधिकाऱ्याचा घेतला आढावा. पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वांना पक्ष वाढीचा दिला विश्वास. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा. तळोदा नंदुरबार शिवसंवाद बैठक. नंदुरबार जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक सक्षम करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद दौरा राज्यभर सुरू असून शुक्रवार 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमोर शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार आमशा पाडवी, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, जिल्हा प्रमुख गणेश पराडके, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांसह पदाधिकारी उपस्थित होते. आज सकाळी 10 वाजता तळोदा येथे शहादा तळोदा व धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली. दुपारी 1 वाजता नंदुरबार येथील संघटन हॉलमध्ये नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकी घेतल्या. या बैठकीला नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बघा, आता कुठल्याच निवडणुका नाही आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही सगळे लोक माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. दादा भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून आमचे सचिव असतील, त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख असतील, हे सगळे जे आहे पक्ष संघटना वाढली पाहिजे याच्यासाठी सगळीकडे जातोय. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतोय, विधानसभा निहाय आढावा घेतोय. सर, पेहलगाम हल्ल्यामध्ये जे काही हल्ले करून होते त्यांच्याकडे चायनाचे मोबाईल सापडले. याच्या अर्थ त्या विषयामध्ये चायना पण कुठेतरी इन्व्हॉल्व होती. शिवसेना म्हणून काय भूमिका राहील आपल्याला? मी अजूनपर्यंत ती बातमी बघितली नाही. माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो. सर, राज्यसभेची जागा भाजपला जाईल अशी चर्चा आहे, कारण की नवनीत राणाचे नाव येत आहे समोर. आपली पण काही मागणी आहे? राज्यसभेची जागा जी आहे शिवसेनेच्याकडे नाही आता, तर त्याच्यावरती शिवसेना काय बोलेल किंवा काय आमचं मत आहे त्याच्यापेक्षा ज्यांच्या कोट्याला ती जागा आहे त्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे.